राज्यात रंगपंचमी विविध रंगांनी साजरी केली जाते, मात्र सातारा जिल्ह्यातील बावधन हे गाव गुलाबी रंगाने न्हाऊन निघते. कारण आहे या गावची बगाड यात्रा. काय आहे बगाड यात्रा पाहूयात खास रिपोर्ट. वाई तालुक्यातील बावधन हे बगाड हे राज्यभरात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक ही अनोखी बगाड यात्रा पाहण्यासाठी वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला येत असतात. 350 वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. यावेळी 50 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने हे बगाड ओढले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक ही यात्रा पाहायला येतात. विशेष म्हणजे 50 फुटी बगाड्याला नवसाचा मान फेडण्यास मिळालेल्या बगाड्या भक्तास बांधले जाते. संपूर्ण लाकडापासून तयार केलेल्या बगाड्याला शेतातून बैलांच्या जोडीने ओढत पळवत नेले जाते. यावर्षी बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळालाय. आजारी भावाची तब्येत ठीक होऊ दे यासाठी 16 वर्षापूर्वी त्यांनी नवस बोलला होता आणि यावर्षी त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला. बगाड पुढे जात असताना ठिकठिकाणी गोल गोल फिरवले जाते. यावेळी लोक गुलालाची उधळण करतात. संध्याकाळी उशिरा काळभैरवनाथाच्या मंदिरात हे बगाड पोहोचल्यानंतर या बगाड्याचा नवस पूर्ण होतो. या यात्रेची तयारी 15 दिवसांपासून सुरू असते. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आजचा मुख्य दिवस असतो. यात्रा काळात मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेस येतात. यावेळी कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र हा बगाड्याचा सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटते हे नक्कीच. बगाड यात्रा आज पार पडत आहे. काय वेगळं पण आहे या यात्रेत? या यात्रेचं वेगळेपण जर सांगायचं झालं तर या यात्रेसाठी अखंड हिंदुस्थानातून यात्रेकरू या यात्रेला भेट देत असतात. अगदीच रेकॉर्डली सांगायचं झालं तर कमीत कमी 400 ते 500 वर्षापासून अखंडितपणे सुरू असणारी ही बावधनची बगाड यात्रा आहे आणि प्रत्येक गोष्ट यामध्ये एक वेगळेपण जपणारी आहे. म्हणजे अगदीच नवसाचा बगाड्याबद्दल जर सांगायचं झालं तर एका माणसाच्या नवस्फूर्तीसाठी अख्खं गाव आपल्याला झटताना या बगाड यात्रेच्या निमित्तानं दिसतं. या यात्रेचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की हे बगाड ओढण्यासाठी तयार केलेले जे बैल आहेत, दष्टपुष्ट धिप्पाड खिलार बैल. आजकाल यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीसुद्धा आता ट्रॅक्टरच्या माध्यमातून होते, पण प्रत्येक बावधनकर किमान एक बैल तरी आपल्या घरामध्ये या बगाडाच्या सेवेसाठी, नाथांच्या रथासाठी पाळताना आपल्याला दिसतो. वर्षभर या बगाडाच्या रथासाठी त्यांनी बैल पाळलेले आपल्याला दिसतात. आणि या बगाड यात्रेच्या निमित्तानं बावधनची म्हणजे महाराष्ट्रातील यात्रा जत्रा या ज्या परंपरा आहेत या गावाच्या एकीचं किंवा समाजाच्या एकात्मतेचं प्रतीक आहेत. बावधनची ही जी बगाड यात्रा आहे ही बावधनच्या प्रचंड एकीचं आणि भैरवनाथांवर असणाऱ्या गावकऱ्यांच्या श्रद्धेचं प्रतीक आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कशा पद्धतीने यात्रा साजरी होते दरवर्षी आणि यावर्षीचा मान कदम साहेबांना मिळाला आहे, काय सांगा? भैरवनाथाची यात्रा होळी पौर्णिमे दिवशी देवाला कवल लावून सुरू होते. रात्री 12 वाजता भैरवनाथांना कवल लावल्यानंतर जो बगाड्या आहे तो निश्चित होतो. तो बगाड्याचा यंदाचा मान विठ्ठल कदम यांना मिळालेला आहे. त्यानंतर मान मिळाल्यानंतर जे गावातील आपले देवदेवता आहेत त्यांची 5 दिवस सेवा केली जाते. चतुर्थी दिवशी भैरवनाथांचं दुपारी लग्न लागतं. रात्री 9 वाजता भैरवनाथ आई जोगेश्वरीचा शाही छबिना निघतो. त्यानंतर पंचमी दिवशी कृष्णाकाठी सोनेश्वर या ठिकाणी सकाळी विधियुक्त पूजा होती, देवाची होती, बगाड्याची होती. त्यानंतर बगाड्या टांगला जातो आणि गावाच्या दिशेने बैलांच्या साह्याने ओढत नेला जातो. तुम्हाला आज मान मिळाला आहे बगाड्या म्हणून, काय नक्की भावना आहेत, कशा पद्धतीने व्यक्त होत आहे? बरं वाटते, चांगले. किती वर्षापूर्वी तुम्ही नवस केला होता, नेमका नवस काय होता तो, आणि आता काय नक्की भावना आहेत तुमच्या, कशा पद्धतीनं बगाड्याचा मान मिळाल्यानंतर तुमचा अनुभव वाटतो? 2010ला नवस केला होता मी नवसाला 2013 पासून बसतोय. 2026ला माझा नवस पूर्ण म्हणजे प्रसाद मिळाला आहे मला, नवस पूर्ण होऊन. काय नवस? आमच्या मोठ्या बंधुरासाठी होता. मोठ्या बंधुराची तब्येत खराब झाली त्यासाठी होता. इतक्या दिवसांचा
नवस पूर्ण होतोय 14 वर्षानंतर 14 वर्षानंतर नवस पूर्ण होतोय बगाड्याचा मान मिळाला आहे काही दिवसापासून देवाचा सहवास तुम्हाला लाभतोय कसं वाटतं? आनंद आहे.